की प्रमोद चौधरी यांनी जे काही काम केलं, कार्य केलं, त्याच्याबद्दल डॉक्टर माशेलकरांनी आणि प्रदीपजींनी बरीच माहिती दिलेली आहे. पण माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं असेल तर देशाच्या इतिहासामध्ये त्यांनी विशेषतः बायोफ्युएलच्या क्षेत्रामध्ये, कारण हायड्रोकार्बन याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला माहिती आहे, पण चौधरी साहेबांनी हायड्रोकार्बनपेक्षा कार्बोहायड्रेट्स याच्या क्षेत्रामध्ये जास्त काम केलं. The value of Praj cannot be simply measured in terms of its stock value. It has to be measured in terms of its inspirational value. एक ही क्वालिफिकेशन है, बहुत बड़ा क्वालिफिकेशन. मैं प्रमोद का दोस्त हूँ. Hello sir. Hello. Welcome to my show. Hello Dhananjay, how are you? I am fine sir. मध्यमवर्गीय फॅमिली, शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे सारखं बिंबवलं गेलं डोक्यावरती. बरोबर. आणि एक आई शिक्षिका, वडील ऑफिसर, असं माझं बालपण झालं. ते ती घडवतं, तुम्हाला शाळा घडवते थोडीफार. बरोबर. मेन जे घडवणं होतं ते IIT मध्ये झालं. आणि त्याच्यामुळे आधीचं जे घडवलं ट्रान्सफॉर्मेशन तिकडे झालेलं आहे. ॲब्सोल्युटली. आणि जे आहे, मी आज क्रेडिट देतो IIT आणि म्हणून तुम्ही IITला गिव्ह बॅक टू IIT या खूप गोष्टी केल्या आहेत मी स्वतः. Okay. IIT वॉज मेंट फॉर R&D वर्क. जसं की मला तुम्हाला म्हणजे हे बीटेक कम्प्लीट करून कुठतरी नोकरी लावून घरच्यांना हातभार लावायचा. हे तुमचं गिव्हिंग बॅक और गिव्हिंग बॅक टू IIT, गिव्हिंग बॅक टू सोसायटी, Society. गिव्हिंग बॅक टू नेशन. नेशन. ऑल द थ्री थिंग्स आय थिंक आय अकम्प्लिश. लव्ह स्टोरी होती, घरातनं विरोध होता, टिपिकल फिल्मी स्टाईल होतं. फक्त पळून नाही केलं. सगळ्यांना घेऊन गेलं. हो. आणि त्यांनी परवानगी मिळाली शेवटी. माझी कंपनी व्हेंचर कॅपिटल मिळालेली पहिली कंपनी इंडियातली. ओके ओके. इंजिनिअरिंग कंपनी. हां हां. व्हेंचर कॅपिटल वॉज कुठली नाही, आता का भरपूर झाले, बरोबर पण त्यावेळी नवीन होतं. बरोबर. तुम्हाला 87 साली व्हेंचर कॅपिटल मिळालं. 87 कॉन्टॅक्ट. स्पीड इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंटल वर्क अँड ऑनलाईन. मला पाहिजे डेव्हलपमेंट वर्क होऊ शकलं हे नाही. तुमचं म्हणणं. सो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा या पॉडकास्टमध्ये. माझं नाव धनंजय संतोष खरात. मी MTech ग्रॅज्युएट आहे IIT बॉम्बेमधून. सो आजच्या या शोला एक असे IIT बॉम्बेचे डिस्टिंग्विश अल्युमनाय आहेत, नोन ॲज इथेनॉल मॅन डॉक्टर प्रमोद चौधरी. हे फाउंडर चेअरमन आहेत प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे, जी की ग्लोबली रेकग्नाइज क्लीन टेक्नॉलॉजीसाठी प्रसिद्ध आहे. आणि आजच्या डेटला तिचा टर्नओव्हर 3,500 कोटीपेक्षा जास्त आहे. डॉक्टर प्रमोद चौधरी हे फर्स्ट जनरेशन टेक्नो एंटरप्रेन्योर आहेत. त्यांनी प्राजची स्थापना 1983 साली केली आणि त्यांनी त्याचे जीवन पूर्णपणे डेडिकेटेड केले टू डेव्हलप क्लीन अँड ग्रीन टेक्नॉलॉजीज. तर मित्रांनो, त्यांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. तर त्यांनी BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली फ्रॉम IIT बॉम्बे इन 1971. त्यांनी एक ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम केला हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून 1995 साली. 2020 मध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठा प्रसंग घडला. ते फर्स्ट इंडियन होते टू रिसीव्ह द प्रेस्टिजियस गॉर्जन वॉशिंग्टन कार्वर अवॉर्ड बाय बायो इम्पॅक्ट वॉशिंग्टन DC फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द बायो इकॉनॉमी. डॉक्टर चौधरी हे प्रेसिडेंट अँड फाउंडर मेंबर आहेत इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी IFGE. त्यांचं पुस्तक आहे, त्यांनी पुस्तक पण लिहिलेलं आहे त्यांच्या जीवनाविषयी, ॲज इट वॉट इज अँड इट्स मराठी व्हर्जन इज. तर असं झालं. मी हे पुस्तक वाचलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांचे चॅलेंजेस, त्यांचे अप्स अँड डाऊन, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित लिहिलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये. ते सध्या Amazonवरती पण अवेलेबल आहे. तर मी रेकमेंड करेन तुम्हा सर्वांना की तुम्ही जाऊन ते परचेस करा आणि ते वाचून घ्या. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील. अवॉर्डविषयी म्हणायचं झालं तर त्यांना खूप सारे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. सो मी खूप एक्सायटेड आहे या पॉडकास्ट सिरीजमध्ये सरांविषयी जाणून घेण्यासाठी. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा पॉडकास्ट सिरीजमध्ये. थँक्यू. सो गाईज, जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर कृपया करून माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन पॉडकास्ट, नवीन नवीन अल्युमनाय ऑफ IIT बॉम्बे घेऊन येत आहेत मी या चॅनलवरती. तर सुरू करूया आपल्या शोमध्ये. तर आपला शो हा 3 भागामध्ये आहे. गेस्टची जर्नी बिफोर जॉईनिंग IIT बॉम्बे, सेकंड भाग आहे की गेस्ट ड्युरिंग कॅम्पस लाईफ, आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे पोस्ट IIT बॉम्बे. तर आपण सरांचे जर्नी IIT बॉम्बे जॉईन करण्याच्या पूर्वीची जाणून घेऊया. त्याच्यामध्ये आपण जाऊया सरांच्या बालपणाकडे. तर सर,
तुमच्या बालपणाविषयी थोडं सांगा, तुमच्या फॅमिली विषयी सांगा ऑडियन्सला माझ्या, की कशी तुमची जडणघडण झाली, तुम्ही कुठून बिलॉंग करता एक्सेट्रा. धन्यवाद. थँक्यू सर. मी बेसिकली जे माझं बालपण ते मिडल क्लास, ओके. मध्यमवर्गीय फॅमिली, शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे सारखं बिंबवलं गेलं डोक्यावरती. बरोबर. आणि आई शिक्षिका, वडील ऑफिसर, असं माझं बालपण झालं. ते 3 भागात झालं. एक म्हणजे कोळपेवाडी उपरगाव तालुक्यात, दुसरं झालं फलटणपाशी फलटणला, आणि तिसरं झालं पुण्यामध्ये. ओके. बिफोर गोइंग टू IIT हे 3 एरियाजमध्ये माझं बालपण डिवाइड होतं. आणि क्वाईट टफ, म्हणजे फार काही लक्झुरियस नव्हतं. अच्छा. हां. एक उदाहरण द्यायला की कोळपेवाडीला असताना आम्हाला दर शनिवारी शाळा सारवायला लागायची. दर शनिवारी तुम्हाला शाळा चालवायला लागते? सारवायला लागायची. सारवायला. ओके. हो, हो. सारवायला. दुसरं शेरानी. शेणानी. हां. ओके. तर शनिवारी सकाळचं काम म्हणजे शेण शोधायला जायचं. अरे बापरे. हां, त्याच्यातनं मग ते आम्हाला बरंच ते डिग्निटी ऑफ हे जे असतं हां. त्याच्यामध्ये कुठे एक इनपुट मिळालं किंवा तुम्ही करू शकता हे सगळं. आणि माझ्या दृष्टीने हे फार कमी लोकांना हा अनुभव झाला. अनुभव आहे. बरोबर. एनिवे तो महत्त्वाचा अनुभव आहे माझा. दुसरी गोष्ट, फलटणला हे तालुक्याचं गाव होतं, पण जुनं संस्थान होतं. हां. तिथलं मुदुजी हायस्कूलमध्ये मी शिकलो ओके. 9वी पर्यंत. हां. आणि मग 10वी 11वीला मी राऊंड हे मराठी मीडियमचं गाव? तो सगळं मराठी, थ्रू अँड थ्रू मराठी मीडियम. आणि 10वी 11वीला मी पुण्याला राऊंडबाग, न्यू इंग्लिश स्कूल राऊंडबागमध्ये आलो. अच्छा. हा असा माझा मेन जर्नी आहे सगळा. आई वडील काय करायचे? आई शिक्षिका होती, आणि वडील? वडील ॲग्रिकल्चर ऑफिसर होते. भाऊ बहीण? भाऊ बहिणी 2. अच्छा. त्या काय? त्या एक डॉक्टर झाली, अच्छा. धाकटी बहीण. हां. आणि मोठी बहीण कॉमर्समध्ये. अच्छा. आणि 11वी 12वीची जर्नी म्हणजे सायन्स? 11वी 12वीमध्ये माझं वैशिष्ट्य म्हणजे पहिलं माझं जे आहे, 11वीला मला त्याच्यानंतर 30 SSC 11वी SSC होती. अच्छा. 30ाच नंबर आला मला. महाराष्ट्र राज्यामध्ये? हो. वा, बोर्ड कॉंग्रॅच्युलेशन. बोर्ड आला. अच्छा. काँग्रेस जुनी गोष्ट आहे. आता काय, पण तो दॅट वॉज वन ऑफ द मेजर माइलस्टोन. हां, हां. तिथं तिथे तुम्हाला कॉन्फिडन्स मिळाला? कॉन्फिडन्स होता नव्हता शेवटपर्यंत, कारण काही IIT मध्ये टाचणी लावायचं काम फार होतं अच्छा. तिथल्या वातावरणाचं. हां, हां. त्यामुळे ती तशी कॉन्फिडन्स आलाय असं म्हणेपर्यंत पुढची टाचणी लागलेली असते. बरोबर. आता उदाहरण द्यायचं झालं की वर्गामध्ये माझ्या हां. रँक होल्डर्स हे अल्टरनेट पर्सन वॉज रँक होल्डर, ओके. वेगळ्या स्टेटमधला किंवा असं. त्यामुळे तुम्हाला असं म्हणलं अरे कॉलर टाईट करून बुवा मी रँक होल्डर आहे, असं कोणी काही. हे IIT मधलं म्हणताय तुम्ही? हो, हो, नाही, IIT. आपण IIT मध्ये नंतर जाऊया. हे जे आहे हां. त्यातलं जे शिक्षणातला जो आउटपुट आहे, आउटकम आहे, हां. तर तिथं हे अशा पद्धतीने होतं. आणि थोडंसं मिक्स झालं तर की असं नाहीये की, आणि शाळेमध्ये वगैरे क्रिकेट खेळायचो. हां. आणि एक शाळेच्या टीममध्ये होतो. एक्स्ट्रा करिक्युलर हां, ऍक्टिव्हिटीज? त्या असतात त्या सगळीकडे. हां. घडवतं तुम्हाला शाळा घडवते थोडीफार, बरोबर. मेन जे घडवणं होतं ते IIT मध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आधीचं जे घडत ट्रान्सफॉर्मेशन तिकडे झालेलं आहे. ॲब्सोल्युटली जे आहे, मी आज क्रेडिट देतो IIT ला. आणि म्हणून तुम्ही IIT ला गिव्ह बॅक टू IIT या खूप गोष्टी केल्या आहेत मी स्वतः. ओके. येऊ आपण त्याच्याकडे पुढे जाऊ. हां. तसं 10वी आणि 12वीचे मार्क्स काय होते तुमचे, आठवत असेल तर? 12वी नव्हती आमची, 10वी 11वी होती आमची. तुम्ही लक्षात घ्या, आमची पिढी 11वी SSC वाली आहे. अच्छा. हां, तुम्हाला मगाशी म्हणलो मी 11वीची SSC होती, की नंतर 10वी SSC झाली. आणि त्यामुळे 10वी आणि 12वी तर तुमच्या पिढीला 10वी 12वी जास्ती महत्वाची होती. बरोबर. आम्हाला 11वी महत्वाची. 11वी महत्वाची. हां. मग 11वीला पर्सेंटेज काय होते? 80% होते. वा. आणि नंतर ते रँक आली ना, ती नंबर लावायला सांगितलं तुम्हाला आता. हां. म्हणजे त्याच बेसिसवरती IIT मध्ये ऍडमिशन? नाही, IIT ची एंट्रन्स दिली. एंट्रन्स? 11वी नंतर मी तिथं PD म्हणून असायचं किंवा पुढे FY म्हणायचे हां. ते कॉलेजमध्ये जाऊन फर्ग्युसन कॉलेजला होते हां, 1 हां, वर्षभर. हां. आणि त्यावेळी मी IIT च्या एंट्रन्स. ते फर्ग्युसन कॉलेज तुम्हाला घ्यायचे सांगितलं की तुम्हाला माहिती होतं की फर्ग्युसन कॉलेज आहे, जाऊन ऍडमिशन घ्यायचं? माहिती नाही, पुण्यात व्यवस्थित माहिती आहे. अच्छा. नाही, त्या टायमाला आणि त्या 11वीच्या मार्कावरती ती ऍडमिशन होती फर्ग्युसन मध्ये? हो. हां. आणि ती एक त्यांनी वेगळी हुशार मुलांची एक बॅच काढली होती. ओके. त्याला F डिव्हिजन म्हणायचे. F डिव्हिजन? हां, ते F डिव्हिजन मध्ये तुमचा नंबर लागला? लागलाच याच्यामुळे 11वीच्या मार्कामुळे. अच्छा. आणि मग मी त्याचवेळी IIT एंट्रन्सला बसलो. हां. हे IIT तुम्ही कधी पहिलं ऐकलं? आधीपासून ऐकलं. मला आत्तेभाऊ एक प्रयत्न करत होता IIT मध्ये जाण्याचा? हां, त्याला मिळालं नाही त्याला. हां. पण तो रेफरन्स मला नेहमी मिळालेला त्याच्याकडनं. अच्छा. हां. मग प्रिपरेशन वगैरे पुण्यातल्या क्लासेसमध्ये जाऊन थोडीशी केली. तुम्ही मित्रांबरोबर क्लासेस वगैरे असं. Yes. अशी प्रिपरेशन करून रँक किती आली तुमची त्या टायमाला? बॉम्बेला 117. हां. आणि ऑल इंडिया 449.
जेव्हा कॉलेज जॉईन करायच्या आधी तुमच्याची स्वप्न होतीत का की मला मोठं होऊन असं बघा इन्स्पायरेशन वगैरे कोणाला प्रत्येकाला असतं काही ना काही हा नाही. तुमचं काय होतं? माझं काय त्यावेळी मला बऱ्याच गोष्टी होत्या. स्वप्न पहिलं होतं की आपल्याला इंजिन ड्रायव्हर व्हायचंय. इंजिन ड्रायव्हर. लहानपणी स्वप्न होतं ते. इंजिन ड्रायव्हर व्हायचंय. नंतर मग ऑटोमोबाईलमध्ये हे करायचं. ऑटोमोबाईलमध्ये हा ऑटोमोबाईल स्पीड ड्रायव्हिंग याचं पहिलं आकर्षण जास्त होतं. आकर्षण होतं. अच्छा. तर आता ज्या लोकांचं आयआयटी मध्ये किंवा प्रिपरेशन करतात आयआयटी जेई म्हणा ऍडव्हान्स म्हणा ज्यांचं छोट्या छोट्या मार्कांनी राहतं आयआयटी तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता? एकदम तुम्ही त्यातनं न आलेल्या मुलांसाठी नाही जे प्रिपरेशन करतात 1 वर्ष 2 वर्ष करेक्ट. पण त्यांचं आयआयटी मध्ये थोड्या मार्काने सिलेक्शन राहिलेलं आहे किंवा जे लोक आता फ्रेश प्रिपरेशन करतात आयआयटी साठी त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ले देऊ शकता? टिप्स तुमचे अनुभव वगैरे? काय अनुभव म्हणजे मला मिळाल्यामुळे मला तो अनुभव नाहीये. हा. आणि असं काही नाही की कॉलेजवरती आयआयटी मधलंच केलं बरोबर. असं काही नाही. बरोबर. ते शेवटी इंडिव्हिज्युअल वरती अवलंबून येते. बरोबर. तुमच्या ह्याच्यावरती तुम्ही करू शकता धमकीवरती मेहनतवरती वगैरे. मेहनतवरती. Yes. अच्छा. ग्रेट. म्हणजे तुम्हाला आयआयटी मुंबई मिळालं तुम्ही कॅम्पसमध्ये गेलात तर तुमचं कॅम्पसमध्ये गेलात तर तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय होतं? तुमचं मेमरीज काय होत्या फर्स्ट डे? पहिली मेमरी म्हणजे तो कॉरिडॉर भयंकर इम्प्रेसिव्ह कॉरिडॉर तो. अच्छा. हा त्यात मी लिहिलंय माझ्यात. हा हा. त्या दिवशी मी आदल्या दिवशी पाहायला गेलो होतो. हा. त्यावेळी म्हटलं अरे हे फारच छान आहे इथं आपण आलंच पाहिजे. पाहिजे. अशा पद्धतीने झालं. कारण ते इंटरव्ह्यू नॉमिनल होता पण तोपर्यंत असं कल्पना होती की इंटरव्ह्यू म्हणजे किती त्याला महत्व आहे वगैरे. अच्छा. कसले कोण इंटरव्ह्यू मध्ये पासून आपण आयआयटी मध्ये यायचं. अच्छा. म्हणजे तुमचा आयआयटी मध्ये जाण्यामागचा प्लेसमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू होता की नाही काहीच ते डोक्यामध्ये नाहीये? प्लेसमेंटचा कुठं विचार त्यावेळी त्यावेळी पहिला ते शिक्षण कुठलं मिळतं ते तुम्हाला शिक्षण करायचं हा. आणि त्याच्याभोवती मग करिअर बिल्डअप होतं. अच्छा. ऑन द वे. ऑन द वे होतं. आणि स्वतःच काय करायचं आज ना उद्या हे दुसरी हे होती स्वप्न होतं. अच्छा. हा. प्लेसमेंट हे आजकाल तर वारायचं आम्ही टीका करतो त्याच्यावरती. बरोबर. प्लेसमेंटकडे पाहून मला हा स्टार्ट मिळाला तो स्टार्ट मिळाला. आय थिंक दॅट इज कारण की ते आयआयटीचं मेन उद्दिष्ट नाही आयआयटी बनवण्यामागचं. आयआयटी वॉज मेंट फॉर R&D वर्क. रिसर्च अँड डेव्हलपमेंट. इट गॉट अ बॅक सीट अल्टिमेटली. मी टीका करतो त्याच्यावरती. आणि या. आजकाल इकडचे जे आहेत पुणे इंजिनिअरिंग कॉलेजच्या मी गव्हर्निंग काउन्सिल होतो तिथं आम्हाला तेच की सगळं कितीला पॅकेजला बरोबर. झालं दॅट इज ऍक्च्युली रॉंग. आणि त्यामुळे ते आयटीला पुढे खूप महत्व मिळालं आयटी सब्जेक्टला. करेक्ट. आयटी सब्जेक्टला. सर तुमची हॉस्टेल लाईफ कशी होती कॉलेज? हॉस्टेल आमचं 4 नंबर हॉस्टेल होतं माझं. आता ते पाडले आता ते हा. कोपऱ्यातलं जे होतं ते. अच्छा. आणि तिथं लाईक माइंडेड लोकांचा आमचा ग्रुप झाला होता. हा. जे मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन लोक. हा. आम्ही त्याच्यामध्ये हार्डली एनीबडी वॉज. काही दुसरं एक हे होतं म्हणजे सगळेजण परदेशी जायचा प्रयत्न करायचे. परदेशी जायचं MS करायला जायचं. अच्छा. फॉरेनला. हो. आणि अमेरिकात मेनली. बरोबर. क्रेज होतं त्या टायमाला. तर ह्याच्यामध्ये लकीली माझ्या ग्रुपमध्ये एक जण सोडलं तर बाकी आम्ही सगळे इकडच देशामध्येच राहून काही करायचं. अच्छा. बाकी सर्व गेले. बाकी 80% लोक जायचे ना आयआयटीतले. अरे बाप. इफ यू स्टडी द स्टॅटिस्टिक्स आय डोंट नो यू नॉट डन युअर वर्क. बेस वर्क तेव्हा 80% लोक आयआयटीतले परदेशी जायचे आणि त्यातले 80% परत नाही यायचे. ओके. ब्रेन ड्रेन म्हणून जो एक प्रकार होता त्यावेळी भयंकर जोरात होता की ते शिकायचं आयआयटी. आणि आयआयटीच्या शिक्षणामध्ये काय होतं की सरकारी स्पेंडिंग लॉट ऑफ मनी ऑन यू. करेक्ट. पण त्याला इथल्या देशाला रिटर्न न देता तुम्ही परदेशी जाता हे चांगलं नव्हतं ते. आणि ह्याच्यावरती मी बरंच माझ्या आयटी हा एक रोग आहे. दुसरे आयआयटी मधले ह्या परदेशी आहे. भारताच्या ह्याच्यामध्ये आयटी रोग लागलेले तुमच्या याने. बरोबर. आणि ते दिसत पण आहे. नाही चांगले ते आम्हाला डिझाईन वगैरे इतर ठिकाणी टॅलेंट मिळत नाही. टॅलेंट सगळं बाहेर चाललंय. बाहेर जातं किंवा आयटी मध्ये जातं. आयटी मध्ये काय करतात तर बरेचसे लोक व्हेरी फ्यू आर डुईंग सम बेसिक वर्क अदरवाईज ते काय म्हणतात ते कोडिंग करतात. रॅट रेस लागले सगळ्यांचे. अच्छा. बरोबर. ड्युरिंग कॅम्पस जर्नी 4 वर्ष तुम्ही होतात तर 5 वर्ष तुमच्या टायमाला 5 वर्ष होते. म्हणून आमच्या टायमात तुम्ही समजून घ्या. आता 4 वर्ष. 66 ते 71. हा. ही जर्नी आमची 66 ते 71ची. 66 ते 71 बीटेक पिरियड. तर कॅम्पस जर्नी मध्ये तुम्ही असं कसं गावातून गेलात तिथे पॅन इंडियाचे स्टुडंट्स होते सगळे तर तुम्ही तिथे वातावरणाशी कसं? आम्ही आमचा ग्रुप तयार झाला होता. मग असे म्हणलं बरोबर. बरेचसे मुंबई बाहेरचे लोक. मग रॅगिंग वगैरे काही नाही सुरुवातीला काय होतं की काही दिवस झालं फर्स्ट इयरला. पण
तिथे काय होतं की तुमच्या हॉस्टेलला इतर लोक कुठले आहेत ह्याच्यावरती बरंच अवलंबून होतं बरं, सिनियर. बरोबर. आता काय झालं की आमच्या हॉस्टेलला 4 नंबरला त्या वर्षी हा. फर्स्ट इयरची लोक मॅक्झिमम आली. अच्छा. ती बॅच प्रमाणे व्हायचं ना. बरोबर. जे आता 200-250 लोक आमच्याच बॅचला या वर्षी, तेव्हा त्यांच्याकडे फ्रेशर्स पुढे हे जे आहेत बरोबर. सिनियर कमी पडले. सिनियर कमी हा. पडले. आणि त्या सिनियर मध्ये सुद्धा जे काही पुण्याचे सिनियर होते हा. त्यांनी काही एक प्रकारे अभय दिला आम्हाला, त्यांनी अच्छा. आपल्या गावाला आहे असं म्हणून ते रॅगिंग असा फार अनुभव नाही आला, मायनर झाला तो. चॅलेंजेस वगैरे. जोक मारायचे किंवा असलं. तर त्यावेळी काय झालं की नुकतं आदल्या 2 वर्ष आधी हा. ते एक सुसाईड झाला होता. हो हो. हा, त्यामुळे ते जरा वातावरण तंग होते. आणि आमचे जे डायरेक्टर आहेत ते ब्रिगेडियर बोस म्हणून होते. हा. तर ते भयंकर स्ट्रिक्ट होते. हा. तुम्ही जर आज आमच्या बॅचच्या लोकांना भेटला तर हो. सगळ्यांना ते आठवतात, ब्रिगेडियर बोस. तर त्यांनी बरी शिस्त आणली त्यावेळी. मग तुम्हाला असं काही वाटलं नाही का रे सुसाईड वगैरे होते इथे असं का तुम्ही नाही, बिनधास्त? ते बिनधास्त एकदा ऐकूया झालं, बाकी काय तिथं. अच्छा अच्छा ते होतात नाही, एक झालं फक्त ते, पण तेव्हा जरा वातावरण तंग झालं होतं. अच्छा. अकॅडमिकली कशी होता सर तुम्ही? तिथं काय मीडियम होतो IIT स्टँडर्डनी. पण म्हणलं की तुम्हाला तुम्ही- कोणता सब्जेक्ट वगैरे आवडायचा? मला हे कोणता- सांगण्यात की जिथं तुम्ही तुमच्या ह्याच्यात तुम्ही वाघ असाल तिथं तुम्हाला वाघासारखं वागता येत नाही. बरोबर. बिकम इक्वलायझर. IIT इज द इक्वलायझर फॉर द टॅलेंट अँड बॅकग्राऊंड. हो. एक प्रकारे इस्त्री फिरते सगळ्यांच्यावरती, हा, हा. इक्वॅलिटी येते. इक्वॅलिटी हा. येते. वर खाली कोण नाही, सगळे एकाच. त्याच्यात. आणि तो म्हणतो की एक कोणी गुजरात मधला रँक होल्डर आहे, हा इथला रँक कर्नाटकचा आहे, असे बरेचसे लोक होते. पूर्ण भारतातले लोक होते, कानाकोपऱ्यातले. आणि मुंबईतल्या मुलांचं जरा जास्ती होतं वर्चस्व. मुंबईतल्या त्या टायमाला का? हा. तर तुम्हाला त्याची काही म्हणजे भीती वगैरे काही नाही की ते भीती अशी नाही, पण त्या लोकांचं वेगळं असं, म्हणजे ग्रुप वेगळा व्हायचा त्यांचा. हा, हा. इंग्लिश बोलणं हा दुसरा एक भाग असतो. त्या टायमाला. हा. तो त्या लोकांचं एक वर्चस्व. तुम्हाला असा प्रॉब्लेम नाही आला इंग्लिशचा वगैरे त्या टायमाला? नाही आला प्रॉब्लेम, असं नाही आला, कारण शेवटी सायन्स आणि टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग केलं, इंग्लिश शिकलं, थोडं तिथपत यायचं काम केलं. पण कन्व्हर्सेशन ज्याला म्हणतो करेक्ट. ते फार नसायचं इंग्लिशमध्ये. सगळे आम्ही म्हणून म्हणतो की मराठी लोकांचा ग्रुप झाला होता. अच्छा. आणि त्यावेळी शिवसेनेचा उदय झाला मुंबईमध्ये ओके ओके. 66 साली. तर त्याचा आम्हाला कुठेतरी फायदा झाला. फायदा नाही, त्याचा कॉन्शियस नाही झाला. अच्छा. हा. हम्म. म्हणजे आम्ही पण थोडेसे मराठी. त्यावेळी ती गाजलेली म्हणजे बर्वे वर्सेस मेनन, हा हा. तुम्हाला ऐकलं नसेल ते. नाही, मेनन ऐकले मी. कृष्ण मेनन हा, कृष्ण मेनन. आणि सगो बर्वे यांची इलेक्शन गाजली खूप. त्या टायमाला. हा. आणि थोडंफार आम्ही पण त्याला हातभार लावला की बाबा मराठी कुक पाहिजे आम्हाला, अमुक पाहिजे. पण आपले लोक थोडे उत्साही नव्हते अच्छा. कामं करायला वगैरे. हा हा हा. शेवटी केरळी काम करायची त्याच्याबरोबर. कुठे केरळचे? केरळी. अच्छा अच्छा. म्हणजे तरी पण ओव्हरऑल सीपीआय काय होता बीटेकचा? CPI म्हणून प्रकार नव्हता आमचा. सीजीपीए वगैरे काय? मला फर्स्ट क्लास होता. फर्स्ट क्लास होता. डिस्टिंक्शन. अच्छा. मग नॅरो 66%. अच्छा. त्या टायमाला तुमच्या दिमागामध्ये असं नाही की मला UPSC करायचंय, MBA करायचंय किंवा हे असं काही आलं नाही? नाही जसं की मला तुम्हाला म्हणजे हे बीटेक कम्प्लीट करून कुठतरी नोकरी लावून घरच्यांना हातभार लावायचा. हे तुमचं एक. कारण वडिलांनी लोन घेतलं होतं शिक्षणासाठी माझ्या. अच्छा अच्छा. त्यामुळे ते सगळं मनात बिंबवलं होतं की बाबा त्याच्यात माझी जर पुढची बॅकग्राऊंड पाहिली तर माझे आजोबा हा. हे काय म्हणतात त्याला आपण स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिक. वा. सेनापती दादा चौधरी अहमदनगरचे राहणारे ते. अच्छा. तो एक कुठेतरी पगडा होता सगळा. बरोबर. त्याच्यामुळे हे जे बाकीचं काय पॉसिबिलिटीज नव्हत्या माझ्यापुढे की लवकरात लवकर आपण हातभार लावायचा, अच्छा. लवकर. घरची जबाबदारी घ्यायची, हम्म. त्या ज्या गोष्टी त्या जास्ती बिंबल होत्या. याच्याकरता शिक्षण महत्वाचं आहे. हम्म. हे कसं असतं ना, मला वैयक्तिक ऑब्जेक्ट होतं की आपण स्वतःचा बिझनेस करायचा. अच्छा, पहिला जॉब करायचा, त्याच्यानंतर पुढे बघायचं बिझनेस वगैरे. हो. स्टार्टिंगला लवकरात लवकर कुठून तरी जॉब घ्यायचा आहे. Correct. हा तुमचा एक IIT मध्ये गेल्याच्या नंतरचा एक माइंडसेट झाला. हो. मग त्यासाठी कंपन्या वगैरे की तुम्ही म्हणजे प्लेसमेंट झाली तुमची कॉलेजमधून कंपनी? झाली पण तो जॉब मला नाही आवडला, तर मी एक दिवसात सोडला तो. अच्छा. त्यांनी मला चुकीचं हे केलं. मला सांगितलं की तुम्ही काल अख्खी बॅचच्या बॅच घेतली त्यांनी. बरोबर. तर त्यांनी प्रोडक्शनला घेतले लोक बरोबर. आणि मला प्रोडक्शनच्या मला मेंटेनन्सला टाकलं, मेंटेनन्स डिपार्टमेंटला. अच्छा. मला नको ते. अच्छा. त्यामुळे मी तो जॉब सोडला. अच्छा.
आता जे कॅम्पसमध्ये जे स्टुडंट आत्ताच्या जनरेशनचे एमटेक करतात, कोण बीटेक करतात, कोण पीएचडी करतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय ऍडवाइस द्याल की कॅम्पसची लाईफ कशी आहे आणि त्यांनी फ्युचर कसं बघावं आज इंडियासाठी? आता प्रत्येकाला चॉईस राहतो. बरोबर. आता इंडियासाठी म्हणलं फार मोठा सब्जेक्ट येतो. बरोबर. आजची पिढी ही जास्ती स्वार्थी आहे. करेक्ट. आम्ही नाही, पण बरोबर आहे होतो ना. आम्ही पण होतो, पण ते Practical. जास्ती स्वार्थी आहेत ते, हा हा असं मी म्हणेन पिढीमध्ये. आणि ते जास्ती विचार करत नाही. हा. आता माझ्याकडे असं होतं की बिकॉज ऑफ माय बॅकग्राऊंड आय वॉज स्वार्थी. पण ते कसं असतं ना, माझं किती लॉजिक होतं की हे काही दिवसासाठी आहे, नंतर आपल्याला बरोबर. आणि माझा पुढच्या जर्नीमध्ये मला असं वाटतं की पेईंग बॅक और गिव्हिंग बॅक टू IIT, गिव्हिंग बॅक टू सोसायटी, सोसायटी, गिव्हिंग बॅक टू नेशन. नेशन. ऑल द 3 थिंग्स आय थिंक आय अकम्प्लिश. बरोबर, तेच आहे. ऑल द 3 पॅरामीटरवरती आय ट्राईड माय बेस्ट. आता यश मिळतं नाही मिळतं गोष्ट वेगळी. पण हे 3 पद्धतीने पाहणारे किती लोक आहेत मला माहित नाही. कमी, रेअर आहेत, खूप कमी आहेत. बरोबर बरोबर. अं, झालं आता बीटेक तुमचं झालं. बीटेक नंतर आता पोस्ट बीटेक. तर पहिला जॉब कुठे होता, तुम्ही कंपनी काय बोला? एक दिवस ACC सिमेंट. ACC सिमेंट. हा, अच्छा. तिथं मी लिटरली किती 4-5 दिवस त्यांनी आम्हाला ते निटीला ट्रेनिंग ठेवलं होतं. निटीला आता IIM मुंबई झाले ते. हा. हा. तिथं त्यांनी ओरिएंटेशन ट्रेनिंग ठेवलं होतं. हा. तिथं त्यांनी ज्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं की ही मुलांची बॅच आहे, याच्यातले हे लोक इकडे जातील मेंटलला, आणि त्या दिवशी मी तो राजीनामा दिला होता. मग चंबू गावातून तुम्ही हिंमत कशी केली की तुम्हाला तर जॉब पाहिजे होता पण हो नाही ना, पण केली ना शेवटी. म्हणजे तो तिसिंगराव आहे मी तसा. हा, अच्छा. मराठी स्वभाव म्हणा तुम्ही, काही म्हणा. अच्छा. ग्रेट ग्रेट. हम्म. तुम्ही लिहिले माझ्या पुस्तकात. हो. त्यांनी मला ऐकवलं की हा आमच्या कंपनीच्या आयुष्यातला किंवा हिस्ट्रीमधला पहिला प्रसंग आहे की जो मनुष्य जॉईन होतो लगेच सोडतो. लगेच सोडून कारण माझ्या करिअरमधला पण पहिलाच मग जॉईन. तुम्हाला नंतर पश्चाताप नाही झाला? आता म्हणजे जे झाले, मी पुण्याला आलो. हा. मला शॉप फ्लोअरचा अनुभव पाहिजे होता. अच्छा. हा. मेकॅनिकलला शॉप फ्लोअरचा अनुभव फार महत्वाचा आहे. बरोबर हँडलिंग वर्कर्स. बरोबर. तो तसा जॉब मला बजाजनी दिला. बजाज टेम्पो. सेकंड कंपनी इथं आलं पुण्याची. हा. अच्छा. मग तिथे चॅलेंजेस लर्निंग काही खूप झाले. तिथेच तिथे लर्निंग तुमची मोस्टली तिथे झाली? पहिले ते आणि दुसरा विडियाचा जॉब, कटिंग टूलचा. कटिंग टूलचा. सगळ्यांना शॉप फ्लोअरला लागतात ते. हा. तो हे 2 जॉब जे होते माझ्यासाठी अतिशय महत्वाचे. तो पहिल्या जॉबमध्ये हँडलिंग ऑफ वर्कर्स, हा. वर्किंग ऑन मशीन्स, हा. आणि दुसऱ्या जॉबमध्ये वर्किंग ऑन मशीन्स विथ न्यू टूल्स. करेक्ट. हे नाविन्यता होती त्याच्यात. तो दोन्हीकडे असा भरपूर अनुभव मिळाला आणि प्रगती पण खूप केली मी. तरी साधारणतः किती वर्ष तुम्ही काम केलं तिथे? 4+6 4 10 वर्ष. 10 वर्ष 11 काम वर्ष. केले. मग ते काम करताना तुम्हाला वाटलं की आपलं स्वतःचं काहीतरी टाकायचं, असं ते असं चालू काही नाही, होतं. पहिलं तुमची टार्गेट होती की शिकून घेणार? शिकून घ्यायचं. हा. आणि दुसऱ्या जॉबला कमर्शियल गोष्टी शिकायला जास्ती संधी मिळाली. अच्छा. ते पण मध्ये काय होतं की नुसतं इंजिनिअरिंग करून हे करून नाही, तर मी कमर्शियल पण समजलं पाहिजे. हा हा हा. त्याच्या परिपूर्णता येत नाही ती. बरोबर. तर त्यातून ते महत्व होतं मला. अच्छा. म्हणजे तुम्ही एक 10 वर्ष काम केलं इन शॉर्ट. Yes, yes. आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात थॉट आलं की आपल्याला काहीतरी स्वतःचं करायचं? नाही, हाय टाइम आय मस्ट प्लंज इन. ओके. प्लंज इन और प्लंज आउट ऑफ दिस. मग ते चालू केलं स्वतःचं. 1983 ला प्राज इंडस्ट्रीज हा. चालू केली. मध्ये एक टप्पा केला मी, त्यात एक बोरवेलचं काम केलं. कारण कॅश फ्लोला बोरवेल म्हणून तो प्रकार आहे, सरकारचं एक हा, हा. स्कीम होत्या. हा. पाण्याची बोर्स करायची बरोबर आणि त्याच्यात रिग म्हणून मशीनला लागते बोर करण्याचं. बरोबर. ते त्याला डील करायला. हा, हा. सरकार त्याला प्रोत्साहन देत होतं. हम्म. एज्युकेटेडला हा. ते करायला सवलत द्यायचे काय? लोन हा. लोन द्यायचे. हा हा. तर ते घेऊन मी काही, कारण त्याला कॅश फ्लो लगेच सुरू होतो ना. कामाची ऑर्डर मिळते आणि बरोबर. त्या दुसरं गेट वॉटर और नो वॉटर, गेट पेड बिकॉज ऑफ द वर्क डन. मग ते चालू केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये यश नाही मिळालं का? मिळालं ना, पण त्या बिझनेसला असं फार हे नाही, फ्युचर काय त्याला. अच्छा, फ्युचर नव्हतं. फ्युचर नाही. अँड देन टेम्पररी कॅश सरकारने सांगितलं असं सवलत वगैरे मिळेल तुम्हाला म्हणून तुम्ही ते चालू केलं. चालू केलं. Cash flow कॅश साठी. फ्लो, मुख्य कॅश फ्लो. ते साधारण किती केलं? वर्ष 6 महिने? 2 वर्ष. 2 वर्ष केलं ते. हो. आणि ते मग 82-83 ते फुल टाइम करायचं तुम्ही का नाही, माझ्यावर मी पार्टनर घेतले त्याचे. जॉब करता करता करायचं ते? नाही, जॉबच्या बाहेर इकडे जॉब सोडला होता? जॉब सोडला होता. प्राची स्थापना करत होतो त्यावेळी हे पॅरलल चाललं होतं. अच्छा. कारण प्रायला काय करायचं काही क्लिअर नव्हतं. बिझनेस कसला करायचा, बिझनेस पकडायला त्याला वेळ लागतो ना.
अच्छा. हा एक बिझनेसचा भाग झाला होता, कॉन्ट्रॅक्टिंग. हा, म्हणजे हे तुम्ही चालू ठेवलं आणि प्राज जे पुढे स्थापना होणार होते तेव्हा विचार चालूच होता. कसं- प्राजला काय करायचं, कुठली लाईन घ्यायची वगैरे वगैरे. म्हणजे तुमची टीम होती टीम म्हणजे माझे 2 पार्टनर जे होते ते आणि 2-3 ते IIT-चीच होते का, नाही. नॉन IIT? एक IIT-तला होता, माझा मामेभाऊ होता, पण हा. तो सिव्हिल इंजिनियर होता. अच्छा. तो दुबईतनं आला, मिडल ईस्ट मधनं. ओके. तो काहीतरी होता त्याच्यात. ऍक्च्युली जे प्राज मधला राज म्हणून आहे, तर मामेभावाला राज होता, राजू. अच्छा. मग तुम्ही हे 2 वर्ष ते केलं, ड्रिल वगैरे ते काय मशिनीचा धंदा कॅश फ्लो साठी. त्याच्यानंतर ते बंद केलं. ते तुम्ही स्वतःहून बंद केलं का? नाही, चालू ठेवलं ते, कोणाला हँडओव्हर केलं वगैरे, बरंच लटापट्टी करून ते. हा. पण त्याच्यामध्ये मला माझ्या IIT-च्या नॉलेजचा यूज करता आला नाही. फार यूज नव्हता. ते कॉन्ट्रॅक्टिंग माझ्या शेजारी कोणी येऊन काम चालू करत होतं. मग हे इथेनॉल इंडस्ट्रीमध्येच ते जेव्हा 1983 ला प्राज इंडस्ट्री स्थापना केली, तेव्हा काय असा पॉईंट तुम्हाला लागला की नाही हे मी करू शकतो? सांगतो मी त्याला. हा. मी याच्यामध्ये मग मी सर्वे केला की कुठं स्कोप आहे आपल्याला. तर काय किती टाइम लागला तुम्हाला? सर्व 2 वर्ष ते? नाही, चालू होतं पॅरलल. या 2 ओके. वर्षामध्ये झाला अनेक. तर शुगर इंडस्ट्रीमध्ये माझं बालपण गेलं होतं. सुरुवातीला म्हणलं मी कोळपेवाडीला जे होतो किंवा फलटणला जे होतो, साखर कारखाना. वडील माझे शेतकी अधिकारी होते. तर ती अच्छा. इंडस्ट्री थोडीफार जवळला पाहिली होती अच्छा. आणि त्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला स्कोप मिळू शकेल असा एक सण आडाखा होता माझा. बरोबर. आणि त्याच्यात तो पुढं मी माझं करिअर हे केलं, वाढवलं. हा. दुसरी गोष्ट अशी की इथेनॉल हा. जे आहे त्याला रिन्युएबल फ्युएल म्हणून त्याला मान्यता मिळत चालली होती. बरोबर. पण 83 साली जेव्हा ऑइल शॉक झाला, हा. ऑइलच्या किमती भरमसाठ वाढल्या, हा. त्यावेळी ब्राझीलचं उदाहरण घेतलं जात होतं. ब्राझीलने शुगर केन खूप असल्यामुळे त्याच्याकडे पण शुगर फॅक्टरी असल्यामुळे बरोबर. त्यांनी इथेनॉल चालू केलं. अच्छा. तर ते डोळ्यापुढे उदाहरण होतं. हा. त्यांना जमलं तर आपल्याला इंडियाला का जमणार नाही, बरोबर. असं एक लार्जर पिक्चर डोळ्यापुढे तयार झालं. बरोबर. त्याच्यातनं मग मी हे पुढचं आडाखे बांधले सगळे. प्राज इंडस्ट्री स्थापना केली 1983 ला. 80. तेव्हा टीम काय होती तुमची, म्हणजे जेव्हा स्थापना केली तेव्हा? तर त्यातले हे जे लोक होते यांना हा. इन्व्हाइट केलं, ते 3-4 जे होते ते. हा. थोडं काहीतरी तुम्ही हे करा, त्याच्या प्रत्येकाच्या स्पेशालिटी प्रमाणे. बरोबर. कोणी प्रोजेक्ट मॅनेजमेंटला होता, कोणी मॅन्युफॅक्चरिंगला होता. ते वर्क डिस्ट्रीब्युशन केलं, हा. प्लॅनिंग करून. पण अल्टिमेटली सगळं एकदम पसारा घ्यायचा आणि पार पडायला ह्या लोकांची मदत नक्की झाली मला. अच्छा. तर चालू करताना तुम्हाला असं वाटलं ना की पुढे सक्सेस येईल नाही येईल, ह्याचा विचारच नाही केला तुम्ही? होता त्याचा विचार नाही करायचा, कारण काय की ठीक आहे, जमलं तर म्हणजे गाजराची पोंगी वाजवायचं वाजली नाही तसं पण. अच्छा. हाँ. नहीं, ये पाहिजे, रिक्स चाहिए, मतलब सॉरी, रिक्स तो लेना पडेगा, हा, रिस्क त्याच्याशिवाय काही नाही ना. त्याच्याशिवाय काहीच नाही. रिस्क आहे, एंटरप्रेनरशिप मधला पहिला टप्पा तो आहे ना. दुसरी गोष्ट म्हणजे अगदीच अरवाच्या वेळी सांगलं की एवढं शेण खाल्लं काय, एवढं शेण खाल्लं काय. शेण नाही, हा, 34 लागणार आहे. बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर मग हे प्राज इंडस्ट्रीचं नाव, प्राज, याची स्टोरी काय आहे? राजू जो होता माझ्याबरोबर हा, सुरुवातीला, हा. त्याचा प्रमोद आणि राजू, प्राज. अच्छा. हा. प्रमोद, राजू, PRA आणि RAG. आणि तो काय, तो 5 दिवस टिकला नाही, तो परत त्या मिडल ईस्टला गेला. काय त्याला इंडियातलं वर्किंग आवडलं नाही, पण ते हा. नाव कंटिन्यू केलं. अच्छा, नाव अजून तेच आहे. तेच ना आणि मग शेवटी मी प्रमोद का राज असं त्याचं हे केलं. अच्छा. आता हे प्राज 1983, 1971 तुमची मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाली. मग ह्याच्यामध्ये लग्नाचा विषय, हो, ते तर मोठी स्टोरी होती. हा, थोडी व्ह्युअर्सला शेअर करा. तुमची अरेंज मॅरेज होतं का लव्ह स्टोरी होती? लव्ह स्टोरी होती, घरातनं विरोध होता, टिपिकल फिल्मी स्टाईल होतं. फक्त पळून ऑडियन्सला सांगायला खूप मजा येईल. पळून नाही केलं. सगळ्यांना घेऊन गेलं. हो, त्यांनी परवानगी मिळवली शेवटी. अच्छा. म्हणजे काय धडपड केली तुम्ही सर, म्हणजे काय? काही नाही, आता कन्व्हिन्सिंग केलं. काय ते आधीची पिढी असते ती जास्ती समजूतदार असते. हा. आई वडिलांपेक्षा आधीची आजोबा जे असतात हा, बरोबर. ते लोक जास्त समजूतदार असतात. तर त्यांनी मध्यस्थी करून पटवून दिलं की बाबा, म्हणजे हे पहिलं स्थळ होतं का? पहिली मुलगी जी लक्षात आली किंवा भेटली की आता IIT-ला तुम्हाला मुलींचा काहीच नसतं. रेशोच नव्हता. हा, पटकन त्यावेळी आमच्या अख्ख्या बॅचला 400 मुलांच्यात एक मुलगी होती, ख्रिश्चन. अच्छा. हा, त्यामुळे तो काय कधी जमलं नाही, विशेष नाही. हे नव्हतं कॅम्पसवर. बरोबर. हे जे झालं हे हा. कॉलनी लाईफ मध्ये, शुगर फॅक्टरीच्या कॉलनीत भेटलेली मुलगी होती. हा. लकीली आमचे धर्म परिस्थिती सगळी मॅच होणार. मॅच झाली. फक्त एक ती लहान होती ती.
आई वडिलांना असं वाटतं की वडिलांनी की हम्म. बुवा त्याला हा एवढा शिकलाय, हा बरोबर. त्यांनी कष्ट घेऊन मला शिकवलंय, हं. तर शिकलेली सून आली तर जास्ती बरं पडेल. बरोबर, त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू तो होता. तर तो नंतर सिद्ध केला. माझ्या बायकोनंतर डबल ग्रॅज्युएट, सगळ्या गोष्टी, फॉरेनची फुल ब्राईट स्कॉलरशिप बऱ्याच मिळाली. वाचले पुस्तकामध्ये. तेच ना, मग सगळं ते नंतर झालं. म्हणजे असं गरजेचं नाही की नंतर आपण करू शकतो. म्हणजे आणि- लोक आजकाल बघतात शिकलेलंच पाहिजे, सगळं प्रॉपर सेटल पाहिजे, त्याच्यानंतर ते जाऊन ते लग्नाचा विचार करतात. बट असं काही गरजेचं नाही, सरांनी सांगितलेलं आहे. असं त्यांनी नंतर पण शिकू शकतात. समजूतदार पाहिजे. समजू मेन पॉइंट तो आहे, समजूतदार पाहिजे. हम्म. बाकी सगळ्या गोष्टी नंतर अचीव करू शकतो माणूस, असं काही प्रॉब्लेम नाही. नाईस, मतलब चांगली स्टोरी होती. त्यानंतर तुम्ही AMP केलं 1995 मध्ये. प्राजला आम्ही मधला एक मोठा टप्पा आहे की मला 2 गोष्टी प्राच्यावरती झाल्या. हा. एक म्हणजे माझी कंपनी व्हेंचर कॅपिटल मिळालेली पहिली कंपनी इंडियातली, ओके इंजिनिअरिंग कंपनी. हा व्हेंचर कॅपिटल वॉज टोटली न्यू. आता का भरपूर झालेत, बरोबर पण त्यावेळी नवीन होतं. बरोबर. तर मला 87 साली व्हेंचर कॅपिटल मिळालं, 87. त्यातनं त्यांचं काय असतं की व्हेंचर कॅपिटलवाल्यांना दे वॉन्ट टू एक्झिट, बरोबर. फॉर विच यू हॅव टू गो फॉर IPO. IPO. हा मग मला IPO 93 ला झाला. 93 ला झाला. हो, हा. IPO 10 वर्षानंतर. हा, प्राच्या नंतर 10 वर्ष. 6 वर्षांनी आफ्टर द प्राच्या सुरुवातीपासून 10 वर्ष झाली, हा. पण 6 वर्ष आफ्टर व्हेंचर कॅपिटल. व्हेंचर कॅपिटल. हा. आणि मग त्यांना एक्झिटसाठी पाहावं लागलं मला. ते प्रोफेशनल मॅनेजमेंट शिकलं पाहिजे, त्याच्याकरता somebody suggested me go to हार्वर्ड स्कूल. बरोबर. आणि तिथं मग तुम्हाला AMP ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये शिकायला मिळेल. ते हा. जे तुम्हाला इकडे उपयोगी पडेल प्राजमध्ये. अच्छा. कारण एकदा लिस्टिंग झालं की मग यू गेट टू डील विथ द डायरेक्टर्स अँड ऑल बरोबर, तो संबंध येतो आपला. क्वार्टरली रिपोर्ट्स. हम्म. तिथं मग ते शिक्षण मला उपयोगी पडलं. त्याच्यासाठी तुम्ही हार्वर्ड बिझनेस स्कूलला ते AMP केलं 1995 मध्ये. येस. अच्छा. ते लोक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जात आहेत आफ्टर IIT बॉम्बे, आणि किंवा जे कॅम्पसमध्ये पण आहेत ते विचार करत आहेत की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जायचं आहे आणि त्यांना पुढे जाऊन स्वतःची कंपनी वगैरे करायची, तर त्यांनी कसा विचार करायला पाहिजे? त्यांनी त्या ह्याच्यात विचार असं की बाबा काय आपण करणार आहे याचा थोडाफार खुणगाट बांधली पाहिजे. अच्छा. काय करायचं. आणि हे प्लेसमेंटचं जे सध्या हे झालंय त्याच्या अगेन्स्ट मी तुम्हाला सांगितलं की हा. प्लेसमेंट इज गिव्हिंग रॉंग सिग्नल्स, रॉंग गायडन्स, रॉंग डायरेक्शन्स. बट असं पण होतं ना की सगळ्यांचीच परिस्थिती तशी नसते. नाही ना, मग म्हणून तुम्ही मला 20 लाखाचं पॅकेज आहे का 50 लाखाचं पॅकेज, याच्यामध्ये जे वेळ घालताय, हा. शिकायला कुठे मिळेल मला अकॅडमिक हॅज टू बी सपोर्टेड बाय ऑन द जॉब प्रॅक्टिस बरोबर. और ट्रेनिंग. त्याच्याकरता कुठलं चांगलं ते बघितलं पाहिजे ना. आता कसं झालंय की एक स्टुडंट आहे तो IT सेक्टरमध्ये गेलाय आणि दुसरा स्टुडंट आहे तो मेकॅनिकल हार्डकोर जॉब करतोय. हो, तर दोघांच्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये मला फरक राहणार ना. खूप फरक आहे. ना मग. तर त्याच्यामुळे हा कल वाढलेला आहे. म्हणून दॅट्स सुसाईड ना. कॉलेजमध्ये जे आता जे आहेत त्यांची इंटरॅक्शन पाहिजे, किंवा प्रोफेसर लोकांनी पण मिसगाईड करता कामा नये. बरोबर. हा. या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण IT मध्ये पैसे मिळतात, पण IT मध्ये काय करता तुम्ही? आता हे व्हाईट कॉलर जॉब. हा जॉबर आहेत, हा म्हणजे हा. वर्कर्स आहेत. हा. तुमच्या कंपनीचे फ्युचर प्लॅन्स काय, की एक्सपान्शन म्हणा, की हे तुम्हाला अजून करायचंय? भरपूर गोष्टी करायचं. आमचं हे तरी तुमचं ब्रॉड काय विजन काय, आता पुढे काय काय करायचं? आता तर तुम्ही खूप केलंच, भरपूर साऱ्या गोष्टी केल्यात. पण तुम्ही रिन्युएबल फ्युएल्स हा. त्याच्यामधलं पायोनियरिंग काम केलं आपण. बरोबर. की भारत 85% ऑइल इम्पोर्ट करतो. 85%. तर त्याला कुठतरी आणि फॉरेन एक्सचेंज जातं. तर होमग्रोन फ्युएल, हा, आपल्या भारत देशामध्येच. आत्मनिर्भरता वाढायसाठी, तर तिथं ते एथेनॉलचा उपयोग होतो. आणि हे मी खूप लावून धरलं. आणि देअर सम लाईक माइंडेड मंत्री वगैरे यांनी सपोर्ट दिला. सध्याच्या गव्हर्नमेंटने खूप त्यात इंटरेस्ट घेतला, BJPच्या गव्हर्नमेंट, नितीन गडकरी सर वगैरे. आणि ह्याच्या पुढचा टप्पा म्हणजे की ह्याच्यात अनेक नवीन करताना खूप आहे. आता ॲव्हिएशन फ्युएल आहे, ते आम्ही डेव्हलप केलेलं आहे. बरोबर. किंवा बायोप्लास्टिक आहे. पर्यावरण आणि या गोष्टीला पूरक अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत. त्याच्यावरती क्लीन टेक्नॉलॉजी, क्लीन टेक्नॉलॉजी म्हणा, रिन्युएबल म्हणा, रिन्युएबल. आणि ह्याच्यामध्ये वी हॅव बेस्ट R&D सेंटर. करेक्ट. R&D सेंटर लावलंय आपण पुण्यामध्ये, हिरंगोटला. बरोबर. ते काम आहे ते मिळून IIT बॉम्बेला एक सेंटर काढलंय, ICT ला पण काढलेलं आहे. अच्छा.
प्रमोद चौधरी सेंटर, ICT ला ICT ना IIT दोन्हीकडे आहे. दोन्हीकडे आहेत. हो, बायोप्रोसेसिंगचे अरे वा. ते मी सपोर्ट केलेले ते. त्याच्यामध्ये बरंच काम करता येणार ते आणि इंडियाला स्कोप आहे याच्यामध्ये, कारण आपल्याकडे बरोबर. काय आहे की सूर्यप्रकाश भरपूर आहे. सूर्यप्रकाश भरपूर आहे. आणि सूर्यप्रकाशामुळे जे फोटोसिंथेसिस जे होतं Photosynthesis एनर्जी reaction. ट्रान्सफर होते. हम्म, हम्म, सनरेज गेटिंग ट्रान्सफर्ड इन टू प्लांट्स, Yeah. दॅट एनर्जी, ती आपण पुन्हा कॅप्चर करतो. बरोबर. दॅट इज द बेसिक प्रोसेस. फोटोसिंथेसिस रिॲक्शन. हां, Correct. सो दॅट इज द बेसिक थिअरी माझी जी आहे ती. इथेनॉल. आणि हां, आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आपल्याकडे जी मॅक्झिमम पॉप्युलेशन आहे ती फार्मिंग कम्युनिटीची आहे. फार्मिंग. सो रोप देम इन द होल प्रोसेस. Yeah. लकीली साहेबांनी आमच्या नवीन दिली की अन्नदाता ते ऊर्जादाता. अन्नदाता ते उद्या हां, ते ऊर्जादातामध्ये सगळ्यांना पण हे करतोय. कॉन्ट्रीब्युशन. सो ते हे आहे, हे सूत्र धरून याच्याभोवती आपण पुढचा प्रवास सगळा करतोय. अच्छा. आता तुमचे जे CSS ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत किंवा सोशल वर्क आहे त्याच्याबद्दल थोडं. सोशल वर्कमध्ये पाण्याचा प्रश्न सगळीकडे आहे. बरोबर. त्याच्याकरता बरेच आपण प्रोजेक्ट्स केलेले आहेत. आणि प्रोजेक्ट करताना वी पार्टली वी पे, पार्टली वी आज द गावकरी की लोकल लोकांनी थोडेसे पैसे जमा केले पाहिजेत. बरोबर. फुकट सगळं रेडीमेड 100% फुकट न देता त्यांना त्याची किंमत पण कळली पाहिजे. करेक्ट. ते मॉडेल आमचं बऱ्यापैकी यशस्वी झालेलं आहे. तो एक भाग आहे, तो सोशल वर्क म्हणून राहतो. दुसरी अच्छा. गोष्ट हेल्थ केअर. हेल्थ सेक्टर. गावाकडे स्त्रियांना हे मिळत नाही, महत्व मिळत नाही. बरोबर. त्यांना शेवटचं जेवायला मिळतं. हा हा. त्याच्यामुळे त्यांचे हिमोग्लोबिनचे प्रॉब्लेम झाले होते. कुपोषित वगैरे. ह्याच्याकरता हाऊ वी कॅन हेल्प दॅम, तो त्यांना प्रसादातली भाजीपाला हा. ह्या गोष्टी लावून त्यांना त्यांचं हिमोग्लोबिन वाढल्याचे ऍक्च्युअल केस स्टडीज आहेत आपल्याकडे. जनजागृती करून. आणि दुसरी गोष्ट तिथे एक फॅड आहे की स्टेनलेस भांडी वापरा. अजिबात नाही वापरायची ती. स्टेनलेस स्टीलची. हा, लोखंडाची वापरायची. यू गेट आयरन इनटेक. आयरन इनटेक. करेक्ट. हा, तो असे काही बेसिक हे जे याचा प्रोपोगंडा केला आपण. हा. आणि मास्क केला त्याचा उपयोग झालेला आहे. Nice. समजलं प्रिन्सिपल. मस्तच. सो हे आहे. त्याच्याबद्दल मग शिक्षणाला स्कॉलरशिप आहेत माझ्याकडनं. आमच्या फॅमिली माझे 2 फाउंडेशन, एक मी प्राचं आणि एक प्राचं. प्रायव्हेट पर्सनल. अच्छा. तर CSR मध्ये बऱ्याच गोष्टी करतो आपण. आणि चालू पण आहेत. हो, चालू आहे. कंटिन्यू. ओके. तुमचे हॉबीज वगैरे. हॉबीज नव्हता, कामाच्या वेळेवर सुद्धा हॉबीज काही नाही. मला फ्री वेळ मिळतो. फ्री वेळ मिळत नाही ना, काढून. लागतो थोडाफार. अच्छा. पण एकच आहे की वेलफेअर ऑफ द पीपल इज द हा, मेन हा. थिंग. कल्याण, समाज कल्याण. समाज कल्याण. प्राजमध्ये जवळ 2,500 लोक आहेत एम्प्लॉईज. 2,500. हां, त्यांचं हे आहे, त्यांना अपग्रेड करणं, शिक्षण त्यांचं. ट्रेनिंग वगैरे. अच्छा. हॉबीज असं ऍज स्पेसिफिक काही हॉबीज नाही. पूर्वी होत्या मला ॲज इट इज, चेस खेळायला आवडायचा, गुड ॲट दॅट, किंवा क्रिकेट किंवा हे जे होतं ते. पण हॉबीज म्हणतात म्हणजे पास टाइम होतं. अच्छा. आता काही टाइम पण मिळत नाही आता. बिझी फुल. आणि तुमच्या आता युनिट्स इंडियामध्ये ॲज ऑफ नाव किती आहेत? इंडियामध्ये युनिट म्हणजे ज्याला फॅक्टरी म्हणतो आपण, पुणे इज द हेडक्वार्टर. पुणे हेडक्वार्टर आहे. तर मुंबईला एक कंपनी आमची, हा. राज हाय प्युरिटी म्हणून. हा. नंतर आमची जी आहे ती वर्कशॉप जी आहे ती एक कांडला एक्सपोर्टसाठी. अच्छा. आणि दुसरं मँगलोर. असे 4 ठिकाणी आहेत ते. आणि पुण्याच्या जवळपास पण एक 2 आहेत छोटे भाग. ओके. दीज आर द युनिट्स इन इंडिया. इन इंडिया. आणि आउटसाइड इंडिया वी हॅव टू सेटअप इन USA. हा. त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस म्हणतो. ह्युस्टनला आहे. ओके. किंवा युरोपचा बंद केला आम्ही, थायलंड. आणि आमचे जे जॉब्स चालतात, जे एथेनॉलचे जे आहे ते 100 देशामध्ये आम्ही कामं केलेली आहेत. मोर दॅन 100 कंट्रीज. बापरे. त्याच्यामध्ये आम्ही दिले स्टॅटिस्टिक्स दिलेले. हा, बुक मध्ये. नाईस. तर आता आपण जर्नी तर झालेली आहे आफ्टर IIT बॉम्बे. आता लास्ट आपला राऊंड आहे तो रॅपिड फायर राऊंड असणार आहे. तर सर तयार आहात? त्याला काय और विचार न करता उत्तर पाहिजे. रॅपिड अर्धच आहे ना. हा. तर पहिला क्वेश्चन आहे, 1 word टू डिस्क्राइब युअर जर्नी फ्रॉम IIT बॉम्बे टू प्राज इंडस्ट्रीज. समाधान. वा. युअर फेवरेट कॉर्नर ॲट IIT बॉम्बे कॅम्पस बॅक देन.
आमच्याकडे IIT बॉम्बे सगळी बदललेली आहे, तेव्हा तिकडचं मी तुम्हाला सांगितलं आता. तर आम्ही ते मेन बिल्डिंगच्या समोर लॉनवरती, हा इट वॉज नॉट कॉर्नर ऍक्च्युली, इट हा. वॉज प्लेस. प्लेस लॉनवरती बसून सुखदुःखाच्या गप्पा करायच्या. मित्रांबरोबर. हम्म? युनिक आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. वन पर्सन हू हॅज बीन युअर बिगेस्ट इन्फ्लुएन्स. नॉट फ्रॉम IIT बॉम्बे. नॉट इट्स नॉट लाईक एनी वन. एक पर्सनला नावाकडनं अवघड आहे, कारण काही वेगळ्या विषयात आहे. आता मला निलंगणीचा कौतुक वाटतं. नंदन. हा, अच्छा, नंदन सर. हा, नंदन सर, नंदन. हा. त्याचं एक कौतुक आहे की त्यांनी ज्या पद्धतीने स्केल अप केलं सगळं. ओके. स्केल अपला त्याला मी माझ्याकडे भाषण द्यायला त्याला हा, ते बुक मध्ये आहे. बोलवलं होतं. हम्म, हम्म. व कारण त्यांचं स्केलअपचं एक्झाम्पल हे होतं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे माशेलकर सर आहेत पुण्यात. डॉक्टर हा, ते त्यांचं केमिकल टेक्नॉलॉजी मधलं हे आहे. बरोबर. असे बरेचसे लोक आहेत, त्यामुळे एक पर्सनला म्हणणं अवघड आहे, कारण हम्म, हम्म. nobody one person having all the skills or background. कॉन्ट्रीब्युशन Sorry सर्वांचं आहे. So I failed to answer your question to your satisfaction. नाही नाही, ठीक आहे ना. युअर पास. नो नो वरी. देन फोर्थ क्वेश्चन इज बायो इकॉनॉमी और सस्टेनेबिलिटी, विच वर्ड एक्साइट्स यू मोर टुडे? Bioeconomy. Why? Because it's subject which is close to my heart. Okay. And here it was newly coined by us. Yeah. Sustainability घिसापिटा झालाय फार. बरोबर. पण बायोइकॉनॉमी हे प्रमोद चौधरी प्राचं लॉन्च आहे. वा. Initiatives, इनिशिएटिव्ह. we can say. Who is the most remarkable and rare personality you have had privilege to meet? Someone you believe one doesn't come across often in a lifetime. विनोद खोसला, विनोद खोसला. सन मायक्रोसिस्टमचे ते वाव, फाउंडर. नाईस. हा हा, गॉट इट. तर ते मला शोधत आले. कुठे भेटले हे? ते आधी म्हणजे भेटलो आम्ही इलिनॉयला, ओके. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, केलॉगच्या कॅम्पसमध्ये. अच्छा. ही वॉज लुकिंग फॉर मी, आणि मी त्यांना विनंती केली तुम्ही प्राजमध्ये इन्व्हेस्ट करा, आणि त्यांनी केलं ते. केलं पण. आणि त्यांचं एक अम्बिशन असं होतं की इंडियामध्ये Come true. R&D चालत नाही, अच्छा. R&D करत नाही कोणी, अप्लाइड करतात, बेसिक कोणी करत नाही. अच्छा. तर त्यांना बेसिक करायला R&D ला पैसे लागतात. बरोबर. तर तुम्ही दिले तर मी करतो, आणि म्हणून आमचं R&D सेंटर आहे. तुम्ही जर कधी वेळ मिळाला तर अवश्य त्याला या, नक्की visit नक्की. करा. स्नेह करंगोटे. ते ड्रीम कम ट्रू लाईक हो. मोमेंट तुमची होती त्या टायमाला. Absolutely. वा, नाईस नाईस नाईस. इफ नॉट अन एंटरप्रेन्योर, व्हॉट वुड यू हॅव बिकम? Very difficult question. That's what my इथला काही अर्थ नाही त्यामध्ये. जर एंटरप्रेन्योर नसता तुम्ही काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मॅनेजर झालं असतं कुठतरी, दुसरं काय होणार नाही. अच्छा. होतोच मी जेव्हा चालू केलं त्यावेळी, पण मजा नाही, एक्साइटमेंट नाही. एक्साइटमेंट नाही. ओके. वन ग्लोबल अवॉर्ड दॅट फेल्ट लाईक अ ड्रीम कम ट्रू. खरवर या, यू कॅन सी गाईज. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर अवॉर्ड. ज्या माणसाचा निग्रो म्हणजे ब्लॅक आफ्रिकन अमेरिकन, त्यांनी शेंगदाण्यापासून 180 प्रक्रिया तयार केल्या. शेंगदाण्यापासून हो, 180 प्रक्रिया. वेगळ्या. फॅन्टास्टिक. त्याचा तो हे झालाय माझा. आम्ही पण खूप R&D करतो. नाईस, फॅन्टास्टिक. इफ यू कुड गिव्ह वन लाईन ऑफ ॲडवाइस टू युअर 25-year-old सेल्फ, व्हॉट वुड इट बी? 25 years of Yourself only. Like, if you could give one line of advice to your 25-year-old self, what would it be? 25-year-old self म्हणजे हा. मी 25 वर्षी हा, आहे. तुम्ही जर असता त्या टाइम, आता तुम्ही काय ऍडवाइस देऊ शकला असता तुम्हाला स्वतःला? माझ्या मते मी स्पीड आणखी वाढू शकलो असतो, वाढवायला सांगितलं असतं. स्पीड इन व्हॉट कॉन्टॅक्ट? स्पीड इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंटल वर्क अँड ऑल दॅट. मला पाहिजे डेव्हलपमेंट वर्क होऊ शकलं नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की अजून झालं असतं. हो. मी ही R&D 8 साली सुरू केली. त्याच्या ओके. आधीची R&D माझी होती ती 3 साली केलेली होती. त्याच्या हा. आधीची 79 सालची होती. R&D हॅज बीन द बॅकबोन ऑफ माय जर्नी. बरोबर. आणि ऑलवेज थिंक की व्हॉट वे यू कॅन डू इट बेटर, व्हॉट वे यू कॅन ब्रिंग डाऊन द कॉस्ट, व्हॉट इज अच्छा. द बेनिफिट टू द ह्युमॅनिटी. ओके. स्पीड हा फॅक्टर तुम्ही कन्सिडर करताय? आणि अजूनही मला वाटतं स्पीड हा वाढला पाहिजे. स्पीड वाढला पाहिजे. अ ड्रीम प्रोजेक्ट still on your bucket list. Dream project still on your bucket list. ड्रीम प्रोजेक्ट Still on your bucket list. आहे ना. काय तर सगळेच ते रेग्युलर मोठे झाले पाहिजे.
शेताच्या मालावरती विमान उडतंय, बरोबर. हा ड्रीम प्रोजेक्ट येतो. तो आटोक्यात आलेला आहे हा. किंवा समथिंग सिमिलर टू हे बोट चालू आहे, म्हणजे बोटीचं नाही तुमचा फ्युचर एक प्रोजेक्ट करायचा तुम्हाला फ्युचर मध्ये, हो तो ना. तुमच्या बकेट लिस्ट मध्ये आहे. आहे ना, म्हणजे इंधनाच्या निगडीत आहे सगळे. प्लास्टिक, हा. प्लास्टिकचा वापर जो आहे तो, आता प्लास्टिकमध्ये जे डिग्रेड होतं, आता पूर्णपणे डिग्रेड होणार प्लास्टिक नाहीये. नॉन रिग्रेडेबल आहे. आता नाही, आमचं जे आहे ते कंपोस्टेबल आहे. बरोबर. तिथे कंपोस्टिंगच होतं, पण काही न करता ऑटोमॅटिक डिग्रेड झालं पाहिजे. असे काही प्रोजेक्ट्स आहेत माझ्या डोक्यात असतात. ते बकेट लिस्ट मध्ये आहेत आहेत, तुमच्या. हो. ते कामाच्या ह्याला आहेत. आणि दुसरी गोष्ट, माझा तब्येतीमुळे मला प्रवास माझा थांबलाय. तब्येत. मधल्या काळात मी प्रवास खूप केला. तरी किती देश फिरलात तुम्ही ऑन ॲव्हरेज? 100 जे आहेत ते 100 plus. 60-70 देश झाले त्यावेळी. म्हणजे कामाच्या निमित्ताने. हो, कामाची नाही, पण त्यामुळे काय झालं की फ्रंट एंडला जाऊन तुम्हाला फ्रंट एंडला माहिती मिळते, फील येतो. करेक्ट करेक्ट. हँड्स ऑन. आय एम अ हँड्स ऑन चेअरमन और मॅनेजर. हे फार महत्वाचं आहे. बरोबर. could have been more hands on if health permits. माझ्या बॉडीला अब्यूज केलं खूप त्या प्रवासामध्ये. अच्छा. अ कोट यू लिव्ह बाय. कोड कोट कोट हा. यू लिव्ह बाय. ऑर्डिनरी टू एक्स्ट्राऑर्डिनरी. ऑर्डिनरी पर्सन कडे तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट मिळू शकतात. करेक्ट करेक्ट. आय बिलीव्ह इन दॅट. आणि त्याला जर जास्ती मी चालना देऊ शकलो तर ते माझ्या आवडीचं आहे ते. ऑर्डिनरी टू एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि दुसरं म्हणजे पर्पज हॅज टू बी देअर. देन यू कॅन हॅव perfection. Your quality. So purpose, perfection. And the final question, what's your message to the students and young alumni of IIT Bombay? मी जुन्या पिढीतला साहेब, माझे मेसेजेस महत्वाचे नाही दादा. नवीन पिढीतले जे आहेत ना, मी आता IIT भाषण देणं बंद केलंय. नाही असं काय नाही, तुम्हाला वाटतं की तुम्ही आता बघता. नाही काय तर काय की नवीन पिढी, आता माय सन इज अ नॉन इंजिनियर. करेक्ट. मला इंजिनियर नाही व्हायचं. he is in फायनान्स. he is in सिंगापूर कॅपिटल मार्केट. तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात या पिढीच्या. अच्छा. So I avoid giving any advice to anybody nowadays. Okay. So this is, I would say, that refrain from giving any advice. ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. So the latest version of my book, recently released by Honorable CM. चीफ देवेंद्र फडणवीस. तर हे जे आहे, तर असं झालं, हे ओरिजिनल टायटल होतं आणि आता मी हे पहिलं तिरावांना त्याला ऍड केलेलं आहे. कारण मी हे थोडंसं बाहेर लांबून पाहतोय कसं दिसतं सगळं ते. आणि ह्याच्यामध्ये वासणेकर सरांची हे आहे, काय म्हणतात त्याला, फॉरवर्ड आहे त्यांचा. आणि गडकरी साहेबांच्या पण शुभेच्छा आहेत. त्या सगळ्या लोकांनी, मुजुमदार सर मला शिकवायला होते फर्ग्युसनला, आणि अभय सरोदे आणि आनंद देशपांडे यांचे पण त्यांनी, आणि सगळे डॉक्टर देते. पब्लिक विश्वकर्मा पब्लिकेशनने केलेलं आहे आणि ह्याच्यावरती पण अमेझॉनवरती पण अवेलेबल आहे. तर तुम्ही जरूर वाचू शकता ते. आणि ह्याच्यामध्ये अप टू लेटेस्ट प्राचा जर्नी कव्हर झालेला आहे. त्याच्या आधीची एडिशन ही 15 सालची 16 सालची होती. अच्छा. तर गेल्या 8 वर्षाची ऍड करून आता रिलीज केलेली आहे आम्ही. तर प्रेक्षको, हे जे बुक आहे ते तुम्हाला अमेझॉन वरती मिळू शकतं आणि याचं इंग्लिश व्हर्जन येत आहे, प्रोसेसमध्येच आहे. तर मी तुम्हाला रेकमेंड करतो की हे जे बुक आहे पैल तीरावरून तर असं झालं बाय डॉक्टर प्रमोद चौधरी सर, तर जरूर तुम्ही वाचा. खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. सरांचे अप्स डाऊन, सरांनी कसं कसं अचीव्ह केलं, त्यांची बारकावे, त्यांचे चॅलेंजेस काय काय होते त्यांच्या. तर हे पब्लिश पण झालेलं आहे आणि अमेझॉनवर ते उपलब्ध पण आहे. तर तुम्ही जरूर बाय करून वाचा. गाईज, दॅट्स इट फॉर टुडेज सेशन, टुडेज पॉडकास्ट. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नवीन पॉडकास्ट पुढे येतील नवीन गेस्ट सोबत. तर त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा मी सरांचे आभार मानतो. थँक्यू सर फॉर जॉईनिंग माय शो. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.